गुड आफ्टरनून एव्हरीवन. बघा, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण केमिकल चेंज आणि त्याचे एक्झाम्पल्स बघितले. नाव इन दिस व्हिडिओ लेक्चर वी विल स्टडी अबाउट द केमिकल बॉन्ड. सो हियर वी हॅव सीन द रिलेशनशिप बिटवीन द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन अँड व्हॅलेन्सी ऑफ ॲन एलिमेंट. तर बघा, आपण व्हॅलेन्सी आणि जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे कंपाऊंडचं ते आपण इनसाइड द ॲटम्स ह्या चॅप्टरमध्ये स्टडी केलं होतं. So the noble gases do not form any chemical bond because they have completed their octet and duplet rule. म्हणजे बघा, जे नोबल गॅसेस असतात ते कधीच त्यांच्यामध्ये केमिकल बॉन्डचं फॉर्मेशन होत नाही, कारण त्यांचे जे ड्युप्लेट आणि ऑक्टेट स्टेट जे असतात ते टोटली कंप्लीट असतात. म्हणजे त्यांची ड्युप्लेट आणि ऑक्टेट म्हणजे काय, तर त्यांच्या लास्ट ऑर्बिटमध्ये काही ॲटम्सच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात, त्याला आपण ड्युप्लेट म्हणतो. आणि ज्यांच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात त्याला आपण ऑक्टेट असं म्हणतो. आणि जे नोबल गॅसेस आहेत त्यांचं लास्ट ऑर्बिट जे असतं जे टोटली फिल्ड असतं, ज्यांना इलेक्ट्रॉन घेण्याची किंवा देण्याची गरज पडत नाही, त्यामुळे ते कधीच केमिकल बॉन्डचं फॉर्मेशन करत नाहीत. So, reason for this that the atom uses its valence electrons during formation of a chemical bond. आणि त्यामुळे काय होतं, केमिकल बॉन्ड कशामध्ये होतो, ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण होते किंवा इलेक्ट्रॉन्स गेन किंवा लूज केले जातात, ते तर तिथे बॉन्डचं फॉर्मेशन झालेलं आपल्याला दिसून येतं. तर बघा, moreover, on forming chemical bonds equal to its valency, the atom attains the electronic configuration of complete octet or duplet rule. तर केमिकल बॉन्ड आपण कशाला म्हणणार, दॅट इट इज अ बॉन्ड बिटवीन द 2 इलेक्ट्रॉन्स. सो ह्याच्यामध्ये फर्स्ट देर इज अ 2 टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड्स. फर्स्ट वन इज अ आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड, आता बघा ह्याच्या नावामध्येच ह्याचं मिनिंग आहे, दॅट इज आयोनिक. ओके, इन ईच अँड एव्हरी मोलॅक्युल्स देर इज अ 2 आयन्स आर प्रेझेंट. फर्स्ट वन इज अ कॅटायन. कॅटायन कंटेन पॉझिटिव्ह चार्ज अँड सेकंड वन इज अ anion. दॅट anion कंटेन निगेटिव्ह चार्ज. दिस 2 आयन्स आर प्रेझेंट इन आयोनिक कंपाऊंड्स. आणि ह्या आयोनिक कंपाऊंड्समध्ये हे 2 आयन्स असतात, कॅटायन्स आणि anion. आणि ह्या 2 आयन्सच्या मध्ये जे बॉन्डचं फॉर्मेशन होतं त्याला आपण काय म्हणतो, आयोनिक बॉन्ड. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. सपोज देअर इज अ कॅटायन अँड हिअर इज अ ह्या दोन्हींमध्ये जे अट्रॅक्शन असतं त्या अट्रॅक्शनलाच आपण काय म्हणतो, दॅट इज अ आयोनिक बॉन्ड. हिअर the chemical bond formed due to an electrostatic force of attraction between the oppositely charged cation and anion is called as an ionic bond or electrovalent bond. म्हणजे बघा, जे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अट्रॅक्शन म्हणजे यांच्यामध्ये जी एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, विरुद्ध भारांमध्ये जी आकर्षणाची क्षमता आहे, त्यामुळे जो यांच्यामध्ये जो एक बंध तयार झालेला असतो, एक जो बॉन्डिंग झालेला असतं, त्या बॉन्डलाच आपण आयोनिक बॉन्ड असं म्हणतो. आणि हे बॉन्ड कशामुळे पॉसिबल होतं, दॅट इज अ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, म्हणून आपण त्याला इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. आयोनिक बॉन्डलाच दुसरं नाव आहे इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. आणि हे बॉन्ड ज्या कंपाऊंडमध्ये तयार होतात त्याला आयोनिक कंपाऊंड असं म्हणतात, कारण आयन्स हे कशामध्ये उपलब्ध असतात, तर आयन्स हे आयोनिक कंपाऊंडमध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे आयोनिक कंपाऊंडमध्येच आयोनिक बॉन्ड हे तयार झालेले आपल्याला दिसून येतात, म्हणून आपण त्या कंपाऊंडला आयोनिक कंपाऊंड असं म्हणतो. सो फॉर्मेशन ऑफ ॲन आयोनिक कंपाऊंड, त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊयात की कशा प्रकारे आयोनिक कंपाऊंड फॉर्म होतं. आता आयोनिक बॉन्ड जो आहे तो आयोनिक बॉन्ड फॉर्मेशनसाठी आपल्याला काय करायला लागतं, दॅट इज इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. म्हणजे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करायला लागते. तर त्यामध्ये बघा, आपण एक एक्झाम्पल घेऊयात. सोडियम. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 281 अँड नेक्स्ट वन इज अ क्लोरीन, त्याचं आहे 288.
सॉरी 287. तर बघा आता ह्याचे जे लास्ट ऑर्बिट आहेत, सोडियमचे जे लास्ट ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये फक्त एक इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे. म्हणजे सोडियम काय करणार, इलेक्ट्रॉन डोनेट करणार. व्हाय दे आर डोनेट द इलेक्ट्रॉन्स? बिकॉज सोडियम इज अ मेटल and every metals donate their electrons and every non-metals accept or gain the electrons. So chlorine is a non-metal, that's why chlorine accept the electrons from other element or other atom. बघा सोडियम काय आहे तर मेटल आहे. मेटल काय करतं तर इलेक्ट्रॉन लूज करतं, देऊन टाकतं, आणि नॉन मेटल काय करतं तर इलेक्ट्रॉन घेत असतं, गेन करतं और ॲक्सेप्ट करतं. रिमेंबर दिस थिंग. आणि म्हणून काय होणार तर बघा समजा इथे आपल्याकडे सोडियम आहे, सपोज दिस इज अ सोडियम. ह्याच्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये तुमच्या लक्षात येईल की कोणत्याही ॲटमचं किंवा एलिमेंटचं जे फर्स्ट ऑर्बिट असतं त्याच्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. कारण प्रत्येक मूलद्रव्याची जी कपॅसिटी असते पहिल्या ऑर्बिटची ती फक्त 2 इलेक्ट्रॉन कॅरी करण्याची असते. त्यामुळे त्याच्या पहिल्या ऑर्बिटमध्ये आपल्याला 2 इलेक्ट्रॉन दिसून येतात. तर बघा त्यानंतर दुसऱ्या ऑर्बिटमध्ये आपल्याला 8 इलेक्ट्रॉन दिसून येतात. 3 6 7 8 म्हणजे ह्याची जी ऑक्टेट लेवल आहे ती कम्प्लिटली पूर्ण आहे. त्यानंतर त्याचे जे लास्ट ऑर्बिट आहे त्या लास्ट ऑर्बिटमध्ये आपल्याला 1 इलेक्ट्रॉन दिसून येईल. तर आता बघा तुम्ही म्हणू शकता की मग जर इथे 1 इलेक्ट्रॉन आहे तर मग तो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट का नाही करत? कारण हे जे न्यूक्लियस आहे सोडियमचं, हे जे न्यूक्लियस आहे ते काय करतं, त्याची एवढी अट्रॅक्शनची कपॅसिटी नाही आहे की ते 7 इलेक्ट्रॉन एकदम अट्रॅक्ट करू शकतं. पण तो 1 इलेक्ट्रॉन इझिली लूज करू शकतो, त्यामुळे तो इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. तसंच आपण क्लोरीनचं पण करूयात. इन फर्स्ट ऑर्बिट 2 इलेक्ट्रॉन्स इज प्रेझेंट. In second there is 8 electrons and in the last one there is 7 electron. ओके. मग बघा जेव्हा सोडियम हा 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकणार तेव्हा काय होणार तर त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये कोणताच इलेक्ट्रॉन शिल्लक नसल्यामुळे त्याचं जे लास्ट ऑर्बिट आहे ते ऑटोमॅटिकली रिमूव्ह होणार, निघून जाणार. आणि त्याची जी ऑक्टेट रूल्स आहे किंवा त्याची जी ऑक्टेट स्थिती अष्टक स्थिती आहे ती आपल्याला पूर्ण झालेली दिसून येईल. मग जेव्हा सोडियम त्याचा 1 इलेक्ट्रॉन डोनेट करणार तेव्हा त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन 2-8 असं असेल. आणि जेव्हा हा जो क्लोरीन आहे हा सोडियमकडून 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणार तेव्हा त्याचीसुद्धा ऑक्टेट जी अष्टक स्थिती आहे ती आपल्याला पूर्ण झालेली दिसून येईल. अँड आफ्टर द गेनिंग इलेक्ट्रॉन द इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ऑफ क्लोरीन दॅट इज 2-8-8. सो अशा प्रकारे आपल्याला NaCl म्हणजे सोडियम क्लोराईडचा एक पूर्ण अणू तयार झालेला आपल्याला दिसून येतं. ते कशामुळं तर हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे हा सोडियमनं क्लोरीनला दिला. सोडियम मेटल आहे त्यामुळे मेटल काय करतं, मेटल ऑलवेज लूजेस देअर इलेक्ट्रॉन्स अँड नॉन मेटल इज ऑलवेज गेन देअर इलेक्ट्रॉन्स. म्हणजे मेटल्स हे प्रत्येक वेळेस इलेक्ट्रॉन देण्याचं काम करत असतं आणि जे नॉन मेटल्स किंवा अधातू आहे तो प्रत्येक वेळेस इलेक्ट्रॉन घेण्याचं काम करत असतं. हे आपल्याला यावरून सिद्ध होतं. आणि ह्याच आयोनिक कंपाऊंड्समध्ये जे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 आयन्स मीन्स कॅटायन अँड ॲनायन्स, ह्याच्यामध्ये जी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे यामुळे त्यांच्यामध्ये तयार होणारा जो बॉन्ड आहे त्यालाच आपण आयोनिक बॉन्ड असं म्हणतो. आणि आयोनिक बॉन्ड जो आहे तो बेसिकली आयोनिक कंपाऊंडमध्येच आपल्याला दिसून येतं. कारण आयोनिक बॉन्ड्स हा आयन्समध्ये तयार होतो आणि आयन्स आर ऑलवेज प्रेझेंट इन आयोनिक कंपाऊंड. नाव नेक्स्ट टाईप इज अ कोव्हॅलंट बॉन्ड. आपण आयोनिक बॉन्ड बघितला. आता ह्या चॅप्टरमधला शेवटचा जो पॉईंट आहे तो कोव्हॅलंट बॉन्ड. आता जसं आयोनिक कंपाऊंडमध्ये काय होतं तर इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण होते. देअर इज अ शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स देअर इज अ ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन आयोनिक कंपाऊंड. But in covalent compound there is no transferation of ionic ions, but
In covalent bond there is a sharing of electrons, sharing a pair of electrons. जसं आपण आयोनिक कंपाऊंडमध्ये बघितलं की इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते, परंतु कोवॅलंट बॉन्डमध्ये काय होतं तर शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे इलेक्ट्रॉन्सच्या ज्या जोड्या तयार होतात त्यांचं एकमेकांमध्ये पेअरिंग केलं जातं. म्हणजे एकच जोडी दोन ॲटम यूज करताना दिसून येतात आणि एकमेकांच्या मदतीने ते आपलं ऑक्टेट आणि ड्युप्लेट स्ट्रक्चर जे असतं ते कंप्लीट करताना आपल्याला दिसून येतात. So here the chemical bond formed by sharing of valence electrons of two atoms, which is known as a covalent bond. So one covalent bond is formed by sharing of two valence electrons. तर ह्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊयात. तर बघा, जनरली अ कोवॅलंट बॉन्ड इज फॉर्म्ड व्हेन ॲटम्स ऑफ टू एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज कंबाईन सच ॲटम्स कॅनॉट एक्सचेंज इलेक्ट्रॉन्स. म्हणजे बघा, कोवॅलंट बॉन्ड हे कधी कधी अशा ॲटम्समध्ये घडून येत असतं ज्यांची प्रॉपर्टीज जी असते, केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज जी असते ते सेम असते आणि त्यामुळं ते ॲटम्स काय करतात तर एकमेकांना इलेक्ट्रॉन देण्या घेण्यापेक्षा ते एकमेकांची इलेक्ट्रॉनची जोडी तयार करतात आणि ती जोडी ते दोघं कॉमनली एकत्र वापरतात आणि आपलं ड्युप्लेट आणि ऑक्टेट स्ट्रक्चर जे आहे ते पूर्ण करून घेतात. मग बघा, इथे आपण एक उदाहरण घेऊया. हायड्रोजन म्हणजे H2. ठीक आहे, हायड्रोजनचं मोलॅक्यूल H2 असेल तर बघा ते कसं होणार, तर इथे H हायड्रोजन आणि त्याचे जे फर्स्ट आहे ते एक इलेक्ट्रॉन, त्यानंतर इथं हायड्रोजनचा दुसरा रेणू त्यामध्ये सुद्धा एक इलेक्ट्रॉन. तर पूर्ण हायड्रोजनचा मोलॅक्यूल तयार होण्यासाठी आपल्याला 2 हायड्रोजनची गरज आहे, परंतु ह्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये एकच हायड्रोजन आहे आणि ह्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये सुद्धा एकच हायड्रोजन आहे. मग काय होणार, जर ह्याने ह्याचा हायड्रोजन देऊन टाकला तर याच्याकडे काहीच शिल्लक नाही राहणार आणि तो रिमूव्ह होणार. त्यापेक्षा मग हे दोघं काय करणार, तर दोघांकडे एकच इलेक्ट्रॉन उपलब्ध आहे. मग ते काय करणार, तर इलेक्ट्रॉनचे ट्रान्सफर करण्यापेक्षा ते इलेक्ट्रॉनचं पेअरमध्ये शेअरिंग करणार, त्यांची एक जोडी बनवणार आणि दोघांमध्ये त्याचा समान यूज करणार. मग बघा, सपोज अशा प्रकारे इथं ह्या दोघं काय करणार तर एकमेकांची जोडी तयार करणार. मग इथंच घेतल्यानंतर बघा, इथे एक हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन येतो आणि इथं एक हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन येतो. अशा प्रकारे ते आपलं स्ट्रक्चर तयार करून ह्या इलेक्ट्रॉनची जोडी बनवून दोन्हीसुद्धा आपलं जे ड्युप्लेट स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर पूर्ण करणार आणि अशा प्रकारे इथं आपल्याला हायड्रोजनचा जो मोलॅक्यूल आहे तो पूर्णपणे तयार झाल्याचं दिसून येईल. हे कशामुळे पॉसिबल झालं, तर यांनी इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण न करता दोन्ही इलेक्ट्रॉन एकत्र आणले आणि त्यांची एक पेअर तयार केला, एक जोडी तयार केली आणि दोघांनीही त्या जोडीचा वापर एकमेकांसाठी कॉमनली केला, एकत्रित केला आणि त्यामुळे दोघंही आपलं जे आहे ते ड्युप्लेट स्ट्रक्चर व्यवस्थितपणे पूर्ण करू शकली. आणि अशा प्रकारचं बॉन्डिंग ज्या कंपाऊंडमध्ये होतं त्याला आपण कोवॅलंट बॉन्ड किंवा कोवॅलंट कंपाऊंड असं सुद्धा म्हणू शकतो. मग बघा, आयोनिक कंपाऊंडमध्ये काय होतं तर देर इज अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, बट इन कोवॅलंट बॉन्ड देर इज ओनली अ शेअरिंग अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे जसं आयोनिक कंपाऊंडमध्ये इलेक्ट्रॉन शेअर केले जातात, त्यांची देवाणघेवाण होते, त्याच्या विरुद्ध कोवॅलंट बॉन्ड काय करतात तर इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण न करता त्यांच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन उपलब्ध आहेत त्यांच्यापासून जोड्या तयार करतात आणि ते जोड्यांचाच वापर दोघंसुद्धा ॲटम यूज करून ते आपले ऑक्टेट आणि ड्युप्लेट स्ट्रक्चर पूर्ण करत असतात. तर अशा प्रकारे जो आपला केमिकल चेंज आणि केमिकल बॉन्ड जो चॅप्टर आहे तो आपल्याला इथेच संपला आहे.